तुझा हा गोड गळा सोन्या मोत्याने असा मडवून टाकेन की नाही, या गोड गळ्यातला आवाज माझ्याशिवाय दुसरं कुणाला ऐकूच जाणार नाही. मग म्हणशील का जावा तिकडे. राम राम वैद बाबा. नमस्कार नमस्कार. गोया ये. अरे 5 दिवसांनी आलास तू. ये. काय काम काढलंय? काय हाय हे माझा नातू. त्याला खरं ना सारखं झाडं होत्या. अरे म्हणजे कुंडीत लावायची. ती नव हो. मग अहो ती आपलं जुलाब हो. कळलं कळलं कळलं. अरे बाहेरचं काहीतरी वेडं वाकडे खाल्लं असेल. काय रे काय खाल्लं बाहेरचं? घरात खाली. काय म्हणतो? तो म्हणतो बाहेरची रे एवढे आणून स्वतःच्या घरात खाल्ली. नाडी बघू. नाडी मंद चालते आहे. बंद म्हणता? हळूहळू चालते आहे. मी 4 पुड्या देतो त्याने बरं वाटेल. आपण वैद बाबा तुम्ही ते पोराच्या चड्डीची नाडी बघताय. मूर्खा मला अक्कल शिकवतोस. माझे खापर पणजोबा मोंगलांच्या दरबारात राजवैद्य होते. हेच का ते? अरे ते नव्हे, ते आजोबा, ते पणजोबा. खापर पणजोबांचा फोटो नाही, मोंगलांच्या वेळेला फोटो होते का? नसल नसल. एखादी बेगम जर आजारी पडली तर तिला पडद्या मागे बसवीत आणि तिच्या मनगटाला दोरी बांधून रोगाचं निदान करीत आणि औषध देत. आमचे आजोबाई तेच करीत होते, वडीलही तेच करत होते. आम्ही वडिलांचाच किस्सा गिरवतो आहोत. 1, 2, 3, 4. या 4 पुड्या 4 दिवस घ्यायच्या म्हणजे जुलाब बंद होतील. याचा काय द्यायचं हो? 4 रुपये. पण मी 3च रुपये आणल्यात वैद बाबा. बघू. अहो एक पुडी काढून येतं का? 1 रुपया कमी नाही का? जा. चाल रे. ऐकलं का? अहो मी काय म्हणते ते ऐकलं का? अहो तुम्ही कुठूनही बोललात तरी मला ऐकू येतं. मग इतक्या जवळ असल्यानंतर का नाही ऐकू येणार? मी मोठ्यानं बोलते तुम्हाला कमी ऐकू येतं म्हणून. तसं नव्हे, तुम्ही घरात इतक्या मोठ्यानं बोलता की त्यामुळे मला बाहेरचं कमी ऐकू येतं. आणि काय हो, स्मरणशक्ती सुद्धा माझ्याच बोलण्याने गेली काय? स्मरणशक्ती गेली आणि माझी? अगं तुला लग्नाच्या वेळी पाहायला आल्यापासूनचा इतिहास विचार. इतिहास? नाही म्हणजे त्या इतिहासाचा आता भूगोल झालेला आहे. पुरे पुरे. आज सकाळच्या गाडीनं आपली मुलगी येणार आहे का लक्षात? विसरलोच हो तुम्ही. केव्हा येणार आहे बरं? आता जातो स्टेशन. काय नको राहू दे, आता गाडी आली असेल एव्हाना. हो 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 हो. काका काका लवकर उतरा. चला गाडी आली बघा. इन टाइम आणलं का नाही तुम्हाला मी? मग चला 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 मी घेतो बॅग. चला तुम्ही हो मोर. चला चला. आणि बघा पायाचं ऑपरेशन झालं की कळवा बरं का. आपली घोडी आहेच तशी गुन्हे आणली का नाही इन टाइम तुम्हाला. सोन्याची जेजुरी देवा तुझी, सोन्याची जेजुरी देवा तुझी, सोन्याची जेजुरी. ए टांगेवाला, सुताराळीत जायला काय घेणार? टांगेवाला? पहिरा आहेस काय? मी काय विचारते, सुताराळीत जायला काय घेणार? काय तुम्ही द्याल ते? तसं नको, आधी भाडे ठरव, नंतर कटकट करता तुम्ही लोक. बाई तुम्ही द्या समजून काय द्यायचंय ते. बाई आपल्याला बी आवडत नाही खिटखिट देण्या घेण्यात. 1 रुपया देईन, चालेल? चालेल. या द्या. अगं बसल्या का? हा चल चल चल. हो. बाई आलं तुमच्या बापाचं घर. माहितीये मला. 10 रुपये सुट्टे आहेत का? काय बाई मस्करी करता काय गरीबाची? अहो इतर रुपया या टांग्याच्या चाका एवढा वाटतोय गरीबा. तुम्हीच तर पहिली भवानी. भवानी तुमचीच पहिली. माझी बॅग घेऊन असत त्याचे पैसे तुला.
नाही बाई, बॅग उचलायचं आपल्याला नाही जमणार. माजरी झाली सगळे टांगेवाले. तसं म्हणा थांब बाई, रुपये लवकर पाठवा, नाही तर आई बापाला भेटायच्या आनंदात मला इसरा धंद्याला जायचंय. अरे आगे पीछे कल्याणी, बीच में बैठा मुल्यानी. काय माल आहे? तिला आम्हाला पाहिजे होता सकाळी सकाळीच का? शाबास. अरे माझ्या राजा, सावकाश जर नीट. बाबा. अरे बेटा, तू केव्हा आलीस? आत्ताच. अरे अहो, ऐकलं काय? कल्याणी आली आहे. आई. किती सुंदर दिसून लागली. आणि तब्येतही काय छान झाली आहे नाही? नाही तर तुम्ही लग्नाच्या वेळेला पडवळासारख्या होत्या, पण आता एखाद्या गल्लीतून जायला लागल्या की प्रचंड मिरवणूक चालल्यासारखी वाटते. खाल्लेलं अंगाला लागलं म्हणजे असं होतं. हा, तुमच्या अंगाला लागतंय, पण माझी तब्येत खराब होती त्याचं काय? झालं तुमचं भांडून? अगं भांडण कसलं देवीच आहे ते. बाबा, मला 1 रुपया दे. आल्याबरोबर उपाय कशाला? अहो, बाहेर टांगेवाला थांबलाय, त्याला द्यायचंय. हे घे, एक काय 2 घे. अगं तू कशाला जातेस? हे नेऊन देतील की, नाहीतर काम काय असतंय गादीवर बसून नाडी बघण्याशिवाय? जा. हे टांगेवाला, अरे स्टेशनवर यायचा उपाय घेतोस काय? ठेवलाय तुझ्या बापानं. हे बाहेर आणतील. नमस्कार. सर्जेराव, तुम्ही तुम्ही कल्याणीला स्टेशनवर घरी घेऊन जा. त्यात काय बिघडलं? बिघडलं काही नाही, काय बिनधास्त पोरगी आहे, अगदी आईच्या वडिलावर गेली. इतका वेळ काय बोलत बसलाय त्या टांगेवाल्याशी? देऊन टाका त्याचे पैसे, नाही तर बसाल भांडत. बघा, या तुमची ओळख करून देतो. या. काय म्हणते तब्येत पाणी? तब्येत काय, आपली वैद्यकीय चांगलीच असते. कल्याणी, अगं हे कल्याणी, बसा. अगं या सर्जेराव तू काय टांगेवाला समजलीस? कोण सर्जेराव? कोण सर्जेराव? अगं इथल्या साखर कारखान्याचे मालक दौलतराव पाटील, त्यांचे हे चिरंजीव. हो. अगं यांनी ग्रामसेवा संघ सुरू केला म्हणून तर तुला इथे बोलवून घेतलं. दौलतरावला कळलं तर काय वाटेल बरं त्यांना? पण मला काय माहित? त्यांनी सांगायला नको का आपण कोण आहे ते? सांगितलं असतं तर टांग्यात बसलं असतात का? ते काय ते टेप रेकॉर्डर वाजवत गेला असतात की चालत बर चलो आता. अगं पण त्याला चहाचा तरी विचार. नाही. चहा घ्या ना. नाही, चहा नको आता, तर जेवायचा टाइम झालाय. मग जेवून जा ना. माझा नाही हो, कल्याणीचा, माझ्या कल्याणीचा, म्हणजे गोडीचा हो. लई शानी गोडी आहे. अंघोळ झाल्याशिवाय साऱ्याला तोंड देखील लावत नाही. कळलं. बर चल. बर येतो. ओळख असू द्या. आंघोळीला जात आहे ना? काय किती आहे हो? ही काय याची पद्धत का काय? कितना टाइम? काय झालं का? 7. अरे टोपी बसा, टोपी टोपी बसली. उलट ना लवकर. कुणीतरी झपाटणारा दिसतंय. मला झपाटला आहे. मला झपाटले. कल्याणी आपली घोडी मिली का काय? घोडी नाही, बाई काय? अरे वस्ता झाला, बाईला झपाटले. कधी कसं सांगतो? आधी उकडलेली अंडी आणा. अंडी उकडलेली अंडी
अंडी आणली आणि आम्हाला झपाटलं म्हणजे मग नाव काय? बजरंग ती पाहतात मला कलिजा खलास झाला. कलिया सकाळीच खलास झाला, आता पायाने गुडता बाकी राहिला. आयला कमाल केली. आम्हाला वाटलं तुमच्या अंगात तो राहुल देव राहुल देव नाही, कल्याणी चालते.